हेलो भाई साहब, जा रहे हम सिलाई मशीन लाने के लिए जा रहे ये हायवे है आणि या हायवेने चाललो आहे आम्ही मशीन आणायला. दुकान उघडं पाहिजे, पण मोठी मशीन असते, सर्व कामं होतं त्याच्यावर, मोटरवर चालते, इलेक्ट्रिकल असते. काय मग बघा, ही मशीन घेतली आहे, उषाची मशीन आहे आणि इलेक्ट्रिकल मशीन आहे. लाईट किती चमकती मशीन है ना. पूजा कोण घ्या पूजा सफेद कलरची अवजड वाहन आहे, पण काम एक नंबर करते. याच्यावरची शिलाई करताना पण तुम्हाला फुटेज दाखवेल पुढे मी. पण आता मशीन आणली तर पूजा वगैरे करायची. त्याची बहीण आलेली आहे पूजा करायला, तिच्या हस्ते पूजा होत असते. थांब 2 मिनिट. या मशीनला खूप सारी सोय आहे, तुम्ही बघू शकतात. लाईट ऑन आहे, त्याच्यामुळे खूप प्रकाश चमकतोय तिचा, आणि इलेक्ट्रिकल मशीन आहे, सर्व काही आहे. लाईट ऑफ कर ग ताई, लाईट ऑफ कर. ती लाईट तिथं नाही तिथं आहे. कर अजून एकदा. जोपर्यंत सर्व सिस्टम माहीत नाही होईल तोपर्यंत थोडीशी कन्फ्युजनच राहणार. आणि एकदा जर आईच्या हातात मशीन बसली तर मग बस ब्लाउज काय असेल ते कपडे लगेच शिवून मोकळे. पण आता तिने शिलाई काम नाही केलं पाहिजे, पण ते ऐकतच नाही. की आता एवढी मोठी मशीन आणली, मग आता काय करायचं. मी पण शिलाई काम करेन त्याच्यावर. बघा तुम्ही, बोलायचं नाही काय. मशीनची पूजा करताना काय म्हणतात, जय श्री गणेशा, जय श्री गणेशा. पेढे ताई ते एकदम शांतच पूजा करते, काहीच बोलत नाहीये. मी मशीन चालवायची, तुम्हाला आवाज यायचा. आता मी नवीन मशीन आणली आहे, आता तुम्हाला माझा आवाज एकदम स्पष्ट येईल. हे बघा, आता आपण पूजा करतोय. पूजा मी कशी करते ते बघून घ्या. आई पूजा करते तोपर्यंत सांगतो, ही उषाची मशीन आहे आणि ऑटोमॅटिक मशीन आहे, इलेक्ट्रिकवर चालते आणि तिचं ऑइल फिलिंग प्रॉपर राहतं, त्याच्यामुळे टेन्शन राहत नाहीत. आणि स्पीड कंट्रोल पण खूप मस्त असतो तिचा. आणि वेगवेगळे आपण ती कपडा जाडा बारीक असेल तर त्यानुसार कंट्रोलर चेंज करू शकतो. आणि 23,000 ते 24,000 पर्यंत जाते ही. 25,000 तुम्ही पकडून घ्या. हे बघा, आपण आता पेढे पण आणलेले, नारळ पण फोडायचं आहे, पेढे पण आणलेले. हे बघा, आता मी इथं पेढा ठेवते. मस्तपैकी ते लाईट पण दिसतंय, आणि मेन म्हणजे जे शिवणार आहे ते पण दिसतंय. ते लाईट बंद करते याचा, बस नाही बंदच कर. हा, बंद कर. काळ बंद कर. तुला दिसतंय बरं. आता बाय याला म्हणते तसे ते असं इथं लावायचंय. ट्युटोरियल कसे बनवायचे ना त्याची प्रॅक्टिस करून घेतो ऐकून. चिकन मी आता ब्लाऊज शिवते. काय बोललीस ना, आता ब्लाउज कुठे चिकन मी आता तुम्हाला ब्लाऊज शिवून दाखवते, बायांची डिझाईन. मग काय, आता मशीन आहे तर आपण पण शिलाई काम केलं पाहिजे. मग एखादं जर का चांगलंच मोठं काम असेल तर का नको करायला. मी माझी गिटारची बॅग आहे ती बनवून घेतली आणि काम केलं. पण एवढंच नाही तर बाहेरची कामं मी करून घेतो, म्हणजे काय शिलाईचे कामे आले तर. मी तुला एक प्रश्न विचारू. मी येडा असतो, किती रुपयाचा येडा असतो? 1 रुपयाचा. फक्त 1 रुपया? बापरे.